बिहारमध्ये 2 दशक मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नितीश कुमार यांनी सुमारे 2 महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला. खरं तर त्यांना पद सोडायचं नव्हतं आणि जेडीयूचे नेते त्यांना सत्तेत टिकून राहण्यासाठी सतत आग्रह करत होते. वेळ पडल्यास पुन्हा पलटी मारण्याचा सल्लाही त्यांना दिला जात होता. परंतु बिहार विधानसभेचे सध्याचे राजकीय समीकरण पाहता नितीश कुमारांनी तूर्त सावध पवित्रा घेतलाय. अशी चर्चा आहे की भाजपनं नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद सोडून केंद्रात उपपंतप्रधान बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. नितीश कुमारांची महत्वाकांक्षा पंतप्रधान होण्याची आहे हे ठाऊक असूनही केवळ 12 खासदारांच्या जोरावर ते हे पद मिळू शकत नाही त्याची त्यांना जाणीव आहे. मात्र आता भाजपनं नवी खेळी खेळत त्यांना उपपंतप्रधान पद देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या प्रस्तावाला खोडा घालत असल्याचं बोललं जाते, कारण ते स्वतःच या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. थोडक्यात भाजप पुन्हा एकदा नितीश कुमारांना एका मोठ्या राजकीय कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. या सर्व घडामोडींमुळे जेडीयू मध्ये कमालीची नाराजी पसरली. नितीश कुमार अचानक बिहारच्या राजकारणात सक्रिय झालेत. त्यामागे अमित शहाचा विश्वासघात हेच मुख्य कारण असल्याचं मानलं जाते. जेडीयूच्या मते सुरुवातीला उपपंतप्रधान पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र आता शहांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ते पद मिळणं कठीण झाले. या तणावामुळे नितीशजी केंद्रात मंत्री होण्यासही आता इच्छुक नसल्याचं समजतंय. नितीश आणि शहा यांच्यातील हा संघर्ष पंतप्रधान मोदींसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मोदी नितीशजींना दुखावू शकत नाही आणि अमित शहांनाही नाकारू शकत नाही. नितीश कुमारांनी साथ सोडली तर मोदींची सत्ता धोक्यात येऊ शकते, तर शहांनी पवित्रा बदलला तर पक्षांतर्गत वर्चस्व धोक्यात येईल. अमित शहांची संघटनेवरील पकड आणि फोडाफोडीच्या राजकारणातील त्यांची चाणक्य नीती सर्वांनाच ठाऊक आहे, ज्याचं उदाहरण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील हालचालींवरून स्पष्ट दिसतंय. नितीश आणि अमित शहा यांच्यातील या वितुष्टाचे मूळ कारण म्हणजे उपपंतप्रधान पद, ज्यावर दोघांच्याही नजर आहेत. सर्वांचं अंतिम ध्येय पंतप्रधान पदाची खुर्ची हेच आहे. उद्धव ठाकरे यांच्या दाव्यानुसार शहा हे स्वतःच्या मार्गातील अडथळे दूर करतायत. महाराष्ट्रातील फोडाफोडी असो किंवा देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंग चौहान आणि योगी आदित्यनाथ यांना बाजूला करण्याचे प्रयत्न असो, यामागे शहांचा भविष्यातील पंतप्रधान पदाचा अजेंडा असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात. मोदींच्या निवृत्तीनंतर शहांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी उपपंतप्रधान पदाची पायरी त्यांना महत्वाची वाटते. दुसरीकडे नितीश कुमारांना वाटतं की बिहारमध्ये भाजपला सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांना केंद्रात सन्मानजनक स्थान मिळायला हवं. शिवाय शेवटच्या क्षणी इंडिया आघाडी सोडून एनडीएत आल्यामुळेच केंद्रात सरकार बनलं, ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. बिहारमधील त्यांची वाढती सक्रियता हा भाजपवर दबाव टाकण्याचा एक भाग आहे. पंतप्रधान मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात अमित शहाची भूमिका अतिशय निर्णायक ठरू शकते. तथापि जेडीयूचे नेते आणि आमदार पंकज मिश्रा यांनी नितीशजींसाठी उपपंतप्रधान पदाची मागणी लावून धरली. आरजेडीचे मुकेश रोशन यांनी नितीश कुमारांना रेल्वे किंवा कृषी खात्यासह उपपंतप्रधान पद देण्याची मागणी केली, तर तेजस्वी यादव यांनी अधिक खळबळजनक विधान करत नितीश कुमारांना उपपंतप्रधान बनवणं म्हणजे त्यांचा अपमान आहे, त्यांना पंतप्रधान बनवा अशी ऑफर देऊन आगीत तेल ओतण्याचं काम केलं. आता भाजपनं नितीश कुमारांना उपपंतप्रधान बनवलं नाही तर ते भाजपशी नातं तोडूही शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या अडचणी वाढल्यात. ना ते नितीश कुमारांना नाराज करू शकतात ना अमित शहा यांना. त्यामुळे आता मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.